स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत। तर आजचा आपला विषय आहे की 13 मार्चला आहे होळी आणि 14 तारखेला आहे धुलिवंदन। तर 13 तारखेला आपल्याला आपले जे काही वाईट गुण आहे ते होळीमध्ये दहन करायचे आहेत आणि चांगले गुण जे आहे ते आत्मसात करायचे आहे। आपल्या आयुष्यात जे आहे चांगल्या गोष्टींचं स्वागत करायचं आहे आणि वाईट ज्या गोष्टी असतील त्या आपल्याला होळीमध्ये जाणून टाकायच्या आहेत, जेणेकरून तुमचं आयुष्य जे आहे ते सुखकर होईल। तर होळीच्या दिवशी आपल्याला होळी पेटवायची आहे, त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे, होलिका माताची पूजा करायची आहे। त्यासोबतच काही उपाय आहे की जे आपल्याला करायचे आहे। तर ते उपाय जर आपण केले तर हे जे उपाय असतात ते आपल्याला एक वर्षातून एकदाच करता येतात आणि ते जर तुम्ही अगदी मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून, सकारात्मकता ठेवून जर ते उपाय केले तर त्याचा नक्की तुम्हाला अनुभव येईल। तर त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे की होळीच्या दिवशी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत की जे उपाय करून तुम्हाला तुमच्या उद्योगधंद्यामध्ये बरकत येईल। किंवा असे काही लोक असतात की जे तुमच्या तोंडावर चांगलं बोलतात, तुमच्या पाठीमागे वाईट बोलतात, असे तुमचे काही शत्रू असतात, त्यांची नजर जी असते ती लागत असते। तर असे लोक तुमच्यापासून दूर राहण्यासाठी आणि तुमच्या उद्योगधंद्यामध्ये चांगली वाढ होण्यासाठी मी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे। तर ते जे उपाय आहे ते तुम्हाला होळीच्या दिवशी करायचे आहे। त्याच्यामधला पहिला उपाय आहे की तुम्हाला होळीच्या दिवशी रात्री जेव्हा होळी पेटवणार तुम्ही, त्या होळीमध्ये तुम्हाला 7 बत्ताशे, 11 विड्याची पानं, त्याच्यानंतर 11 लवंगा, थोडंसं खोबऱ्याचा तुकडा आणि थोडं तूप, ह्या ज्या मी गोष्टी सांगितल्या ह्या तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत, म्हणजे होळीमध्ये टाकायच्या आहेत। जेव्हा तुम्ही पूजा करणार, जेव्हा आपण होळी पेटवतो त्याच्यानंतर आपण प्रदक्षिणा घालतो, पाणी टाकतो, प्रदक्षिणा घालतो, त्यानंतर कुंकू हळद वगैरे वाहून, आता कोणी नारळ टाकतं होळीमध्ये, फक्त नारळ टाकतं, नैवेद्य वाहतो आपण। तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे तुम्ही करणार आहात यासोबत तुम्हाला ह्या ज्या मी काही वस्तू सांगितलेल्या आहे ह्या तुम्हाला टाकायच्या आहेत। 11 लवंगा, 11 विड्याची पानं, 7 बत्ताशे, त्याच्यानंतर थोडं खोबरं आणि थोडं तूप, हे जे आहे हे तुम्हाला होळीमध्ये टाकायचं आहे। तर हा एक उपाय आहे। त्याच्यानंतर दुसरा उपाय आहे की तुम्हाला तुमच्यामधली जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जाण्यासाठी हा उपाय आहे की तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला ते काळे तीळ एका काळ्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत। थोडेसे काळे तीळ घ्यायचे आणि काळ्या कपड्यात बांधायची आणि पुरुषांनी ती जी पोटली आहे ती त्यांच्या खिशात ठेवायची आहे दिवसभर। आणि महिलांना जसं सोयीस्कर वाटेल तसं त्यांनी ती पोटली जी आहे त्यांच्याजवळ ठेवायची पूर्ण दिवसभर। आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही होलिकाचं पूजन करणार त्यावेळेस तुम्हाला ती जी पोटली आहे ती तुम्हाला त्याच्यात टाकायची आहे। पुरुषांनी त्यांची टाकायची, महिलांची टाकायची। याने काय होणार आहे की काळे तीळ जे असतात ही नकारात्मकता खिसून घेण्याचं काम करत असतात, म्हणून ती जी पोटली आहे काळी तिळाची ती तुम्हाला त्या दिवशी रात्री दिवसभर स्वतःजवळ ठेवून रात्री ती तुम्हाला होळीमध्ये टाकायची आहे। याने काय होईल की तुमच्या शरीरातली, तुमच्या मनातली जी काही नकारात्मकता आहे ती पूर्ण निघून जाऊन ते होळीमध्ये दहन होऊन जाईल आणि तुमच्या मनात जे आहे ते सकारात्मक विचार येतील। त्याच्यानंतर तिसरं आहे की गोमती चक्र। तर 7 गोमती चक्र तुम्हाला घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर देवासमोर बसायचं, ते गोमती चक्रांना कुंकू हळद अक्षता व्हायच्या। तुमच्या काही इच्छा असतील उद्योगधंद्यासाठी, वाढ होण्यासाठी, तर त्या इच्छा मांडायच्या आणि ते जे गोमती चक्र आहे ते तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचे आहे। याने तुमच्या उद्योगधंद्यामध्ये वाढ होईल आणि ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील। त्यासोबतच तुम्ही हे सुद्धा करू शकता। त्याच्यानंतर 21 गोमती चक्र सुद्धा घेऊन तुम्ही करू शकता। पण 21 गोमती चक्र तुम्हाला काय करायचं आहे की 21 गोमती चक्र घ्यायचे। मग तुमच्या गावात जर कुठे महादेवाचं मंदिर असेल तर होळीच्या दिवशी तुम्हाला ते 21 गोमती चक्र घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। ते गोमती चक्र तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर वाहायचे आहेत, तुमची इच्छा सांगायची आहे, तुमच्या अडचणी सांगायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तिथे नमस्कार करून तुम्हाला घरी येऊन जायचं आहे। ते गोमती चक्र घरी आणायचे नाही। आता तुम्हाला कळलं असेल, जे तुम्ही मंदिरात वाहणार आहात 21 ते तुम्हाला मंदिरातच व्हायचे आहेत आणि 7 जे सांगितले की ते तुम्ही होळीमध्ये टाकू शकता।
तर होळीला अर्पण करायचे आहे 7 गोमती चक्र, त्याच्यानंतर काळे तीळ, आणि मी जे सांगितले तुम्हाला आधी, तर हे तुम्हाला 4 उपाय आहेत की ते तुम्हाला होळीच्या दिवशी करायचे आहेत. याने तुमच्या घरातल्या सगळे दुःख, अडचणी, तुमच्या मनातली नकारात्मकता, तर तुमचे जे वाईट चिंतत असतील असे लोक हे नेहमी दूर राहतील आणि तुमच्या उद्योगधंद्यात वाढ होईल. तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.